गुढीपाडव्याला बासुंदी बनवणार आहात? ही इझी रेसिपी नक्की बघा. सगळ्यात आधी मी दूध गरम करून घेणार आहे. तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे, फुल फॅट मिल्क ज्याला म्हणतात. याला आपण आधी उकळून घेणार आहोत. रोज आपण दूध उकळतो तसंच याला उकळून घ्यायचं आहे. दुधाला मी तिकडच्या गॅसवर शिफ्ट केलं आहे आणि इथे आपण साखर कॅरमलाइज करणार आहोत. सो जेवढी साखर मी घालणार आहे त्याच्यातली थोडी सुरुवातीला मी कॅरमलाइज करून घेणार आहे. एवढीच साखर घालते मी. साखर कॅरमलाइज याकरता करायची की त्याला कलर छान येतो आणि याला आपल्याला हलवत राहायचं. हे खाली लागायला नको आहे. आपल्याला फक्त साखर मेल्ट करायची आहे, थोडा गोल्डन कलर येऊपर्यंत. इथे साखर छान कॅरमलाइज झाली आहे. आता मी गॅस बंद करून याच्यात खवा घालणार आहे आणि खवा आणि साखर मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 2-2.5 चमचे इथे मी खवा वापरला आहे. साखर आणि खवा छान मिक्स झाला आहे. आता गरम केलेलं दूध आपण याच्यात घालून याला मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एकदा गॅस पेटवून कमी गॅसवरती बासुंदी आता आपण आटवायला ठेवणार आहोत. दूध आटवत असताना त्याच्यावरती ही जी साई येते ना, ती मी अशी बाजूबाजूला जमा करते. पातेल्याच्याच बाजूला. ही सगळी प्रोसिजर अगदी कमी गॅसवरती चालली आहे. गॅसची फ्लेम एकदम लो आहे. आता आपण याच्यात ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. सो माझ्याकडे हे ड्रायफ्रूट चॉपर आहे. याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून बारीक चॉप करून घेतलेत आणि 2 चमचे ड्रायफ्रूट्स मी याच्यात घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकतात. ड्रायफ्रूट्स मी आत्ताच घालते कारण ते दुधासोबत छान शिजतील आणि मग नंतर बासुंदी खाल्ल्यानंतर ते कच्चे लागणार नाहीत. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्सचा क्रंचीपणा बासुंदीमध्ये आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स सगळ्यात शेवटी देखील घालू शकतात. सो दूध आता इथे आपलं बऱ्यापैकी आटलं आहे. थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल. सो आता मी यात राहिलेली साखर घालून घेते. आधी मी 2 चमचे साखर कॅरमलाइज करून घेतली होती. आता मी 2 चमचे साखर बासुंदीमध्ये ॲड केली आहे. टोटल 4 चमचे साखर. बासुंदी खूप गोड पण चांगली नाही लागत, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सो आता आपली बासुंदी बऱ्यापैकी आटली आहे. थंड झाल्यावर ही आणखी घट्ट होईल. सो फायनली याला एक उकळी काढून मी गॅस बंद करते आणि याला रूम टेम्परेचरलाच आपण थोडं थंड करून घेऊ. इथे आपली बासुंदी थोडी थंड झाली आहे, कोमट झाली आहे. आता ती मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊन फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बघा कशी दाणेदार दिसते बासुंदी. फ्रीजमध्ये थंड केल्यानंतर आपली बासुंदी काहीशी अशी दिसते. बघा किती छान झाली आपली बासुंदी. सो तुम्ही पण अशी बासुंदी बनवा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.